महाराष्ट्रामध्ये नेमके कशा प्रकारचे अंदाज येऊ शकतात त्या संदर्भातला एक्झिट पोल आपण यावेळेला पाहतोय। त्याचा अन्वयार्थ अगदी थोडक्यामध्ये आपण समजून घेणार आहोत। महाराष्ट्राच्या एक्झिट पोलचे जर आपण निष्कर्ष पाहिले, आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरही पाहतोय, महायुतीचं मिशन 45+ जे आहे ते मात्र अधुरं होत असल्याचं दिसतंय। कारण आकडेवारी पाहिली तर महायुतीला 24 आणि महाविकास आघाडीला 23 जागा या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। महाराष्ट्रासोबतच इतरही राज्यांसंदर्भातले निकाल आणि अंदाज, त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये नेमकं काय घडणार आहे तेही आपण पाहणार आहोत। 2019च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार, पण पहिल्या क्रमांकाचा पक्ष भाजपच राहणार असे एक्झिट पोलचे आतापर्यंतचे निष्कर्ष सांगतायत। नव्या चिन्हासह लढणारा ठाकरेंचा पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर असेल, तर कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळू शकतंय। तर सहानुभूतीच्या लाटेचा ठाकरे आणि पवारांना फायदा झाल्याचं देखील चित्र एक्झिट पोलच्या या निष्कर्षानुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरती लढूनही शिंदेंना मात्र मर्यादित यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।